पण कबुली द्या. कबुली नाही द्याल तर मग पुढचं सांगत नाही. कबुली देता आली पाहिजे. मन आवरत नाही. मनानंच आम्हाला विषयात घातलंय. हे कोण म्हणू शकल? हे म्हणायचा अधिकार मी कोणाला नाही महाराज. त्या मनाला साक्षी भावानं ज्या वेळेला अंतर देऊन पाहिलं जाईल त्यावेळेला हे कळल. त्याच्याशी तादात्म्य केलेलं असेल तर तेही कळणार नाही. विठाला विठाला कबुली द्यावी लागेल. कबुली तुकोबरायने आपल्याकरता नाटामध्ये दिलेले आहे. मन स्थिर नाही माझी हाती, इंद्रिय धावता नावरती, सकळ खुंटाली युक्ती, शांती निवृत्ती मद जवळ नाही. क्रम बघा. मन स्थिर नाही माझी हाती, आणि मन स्थिर नसल्यामुळं इंद्रिय धावता, इंद्रिय आवरत नाहीत कारण मन ताब्यात नाही. मग काय करावं? आम्हाला मन तर आवरत नाही. देव तर मिळवायचा आहे पण मन निरोध झाल्याशिवाय देव मिळणार. मन देवाच्या चरणावर राहिल्याशिवाय देव मिळणार नाही. मग काय करावं? तुकोबाराय म्हणले मन आवरत नाही, राहू द्या. एक काम करा, मनाला आवरता येत नाही, राहू द्या. मनाला इंद्रियांना तरी आडवा, राहू द्या. मनाचं इंद्रियांना तरी, कोणत्या इंद्रियाला आवरायचं? तुकोबाराय म्हणले ज्याला देव मिळवण्याची इच्छा आहे पण मन आवरता येत नाही त्यांना अगोदर जिभेला आवरायचं. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये माझे वाजे गोड नाम. कोणत्या इंद्रियाला आवरायचं? अगोदर जिभेला आवरायचं. चांगलं लक्ष द्या, ही पहिली पायरी आहे. बेसमेंट नाही, चांगलं नाही झालं, पाया चांगला नाही झाला तर इमारत टिकणार, परमार्थ सफल होणार नाही. सुरुवात कुठून आहे? जिभेला आवरायचं. आता जिभेकडे काम दोन आहे, 2 in 1. जिभेकडे काम दोन. पहिलं काम बोलते कोण? जीभ. बोलायचं काम कर्मेंद्रिय जीभ. आणि चव कुणाला कळते? चव कुणाला कळते? चव सुद्धा जिभेला कळते. म्हणून बोलते ही जीभ आणि चव ही कळते जिभेला. म्हणून घे घे, एकदाच घेई म्हणला असतं तर चाल बसली नसती का? संत वाङ्मयामध्ये द्विरुक्ती कधी कधी येते, त्याचं बरंच चिंतन आहे, त्याच्यावर स्वतंत्र कीर्तन करावं लागेल. कधी कधी इथं 2दा घे घे. का घे घे? बोलण्यात घे. काय बोलायचं? गोड नाम. आणि चवीत सुद्धा गोड नाम.
बोलण्यात ही जिभेला दोन ठिकाणी आवरायचं, बोलण्यात ही आणि चवीत ही. गोड खायचं आहे ना ही, बाकीचं गोड खायचं नाही, गोड नाम. आणि बोलण्यात सुद्धा बोलण्याची नाही, आता देवावीन बोलायचं सुद्धा देवाचं म्हणून घेई घेई माझे वाचे. आता बोलण्यात आणि चवीत कसं जिभेला अडवायचं याचं चिंतन करण्या अगोदर सर्वांनी हाताने टाळी, मुखाने ना विठोबा रखुमा उस्मानाबाद म्हणा पुढे.